काय सर भाऊ तू म्हणे राणी सा एक म्हणे राणी भगवान हाय सारी समज मी तुमच्या काय पण हाय म्हणे जिंदगी माझं तिला हाय हात धरीश आणि हिरी आणि लगीन करीश आहे म्हणे राणी माझं नाही घातले एडा हाय चिकनो चापारो हाय आणि मी तू म्हणे खगा चापारी मी बँकमा पैसा काढायला जायला मी देख म्हणे राणी तू बँक मा जाय राणी अव्वल पैसे काढ लीजिए पैसे काढवाना करता जा रहे नहीं पैसे काढवाना करता जा रही नहीं ईशा करीन तू जगा मा खुया मा इसलिए तू बाजार मा फिरस तू मला ठोकीन जात का देख म्हणे राणी कोण सेन कोण नाही आणि हात भी नाही धरू दे राणी तू बांगड्या फुटी जायची काय फुटी तुला विधवाचं देखा राणी आणि तुला का बांगड्या फुटी जाय देख म्हणे राणी हाय तुम्ही हारी लगीन करवाना असं म्हणा लगीन करवाना हो तुला लगीन करवाना विचारशे तर बरोबर पण माने मी एक बात ऐकली काय मी सकाळमा लग्न करणं का संध्याकाळी 5-6 वाजता माती मरीत जाय बारा माती वैला बारा तू राखीले तुला मी 13 नंबर लगीन भगवान म्हणून विचार तुला हारी लगीन करवाना आणि ही लगीन करणे का तुला मातीच मरी जाय हाय 13 माती मरणार ना म्हणजे सकाळ मा लगीन होय ना संध्याकाळी 5-6 वाजता का माती मरीत जाय पण होय यो ना मरणार मेरी राणी Hare
देख महाराणी आज तू काही जाते जरा बँकमा पैसा काढणं कशाला पैसा लाडकी लाडकी बहीण नाही साक्षी लाडकी बहीण नाखजे शिकत नाही शिकत नाही अवल पैसा काढी लिहायचे आणि एक काम करायचे तू लाडकी बहीण पैसा काढवा करता चालली ईश्वर करीन मला ठोकीस ना तू त्या पेट्या आणि त्या फांटे लेवायला जाय तू नंबर लागेल हा तेव्हा का काय नंबर लागला सकाळी उभी राहिले अख्खा ती काय पण नंबर नाही लागेल नंतर आहे किती मी ठोकीस मी राहिली आणि नाही मग उभी रे रातला 11:30 गेली मनी मर्जी तू जा आणि फटकाम तू पैसे काढून दिले भगवान होतो ना देखील तर मरीची जिंदगी मा हाय डबल रोड एकच रोड गोष्ट अशी आहे मी पहिली पैसे काढायला जाईना आम्हाला सरकारने 3,000 टाकना नुसती बाईना गर्दी बस माना जागा रिक्षा माना जागा बँक माना जागा झिबडा माना जागा नुसती बाईसना गर्दी मी धुळ्याला बस स्टॉपवर गई आना बसमा चढना जागा नाही ना गाडीमा चढना जागा नाही कंडक्टर सांग मांग सरका पुढं सरका मांग सरका मी कितली मांग सरकू पुढे सरकू कंडक्टरने एकदम जोर से दरवाजा खेचली एक लिंगी आणि तुला एस्टिमेट दवाखाना नाव नवा ड्रायव्हर सांग ना भिकारी ना आता भाडा नाही देवा ना आता मी धुळ्याला जाई तर हाय मला नाही भाडा नाही देत तू एक काम करते ह्या महिन्याला हप्ता 1500 रुपयांवर एक्सचेंज इस खाता वाखाने मला खाजगी नवरा शेव तू म्हणे उसनी भेडी शेवा सरकारने 1500 रुपये टाकी दिना मला नवऱ्याला बी भुली गई देख मला तर खाली गया देख मी पैसा काढायला बँक मध्ये जाई राहिली तू घरी गेले म्हणा तू काय मला पैसा नाही दे सरकार पैसा देतात कधी तूने 10 रुपया दिलं 10 रुपया काय नाही पण तू म्हणे घरवाईस तू सिटी जा बँक मा आता मी सरकारने लडकी पैसा मी जे काम सांगितलं करना पडी ठोके दी कांदा गाठवना कपडा धुवाना कागदी अंदर करना माने ती साडी कसं धुवाना एक बिंदी तुला मी भाकर बनवणार सांगेल तर तू तावामा बसी राही नव्हता